हॅलो नमस्कार, मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते। आषाढ महिना म्हटलं की या महिन्यामध्ये आवर्जून केलं जाणारं काम म्हणजे देवीची ओटी भरली जाते। लक्ष्मी आईच्या नावाने ओटी भरली जाते आणि तिच्यासाठी दही भाताचा पुरणपोळीचा नैवेद्यही बनवला जातो। आपल्या घरातील कुलदेवतेची पण ओटी या महिन्यामध्ये आवर्जून भरली जाते। आता दरवर्षी आषाढ महिन्यामध्ये मी पौर्णिमा झाली की देवीची ओटी आवर्जून जे शुक्रवार येतो मंगळवार येतो त्याला करते। पण यावेळेस माझ्याकडून असं झालं की करू करू म्हणताना शेवटचा दिवस आला आणि मग माझं असं झालं की या दिवशी करायचंच आहे असं ठरवलं आणि त्या दिवशी मी केलं। आता दरवर्षी मी पुरणपोळी हे सगळं करते, पण यावेळेस आहे ना माझ्याकडं म्हणजे करायलाही वेळ नव्हता आणि म्हटलं चला आता एवढ्या घाईमध्ये आपण दही भाताचाच नैवेद्य करू। आता दही भाताचाही नैवेद्य खूप आवर्जून केला जातो। तर दही भाताचा म्हणजे असे छोटे छोटे ना नैवेद्य बनवले जातात। त्याच्यावर दही भात लिंबू आपल्याकडं पालेभाजी एखादी ते ठेवली जाते, साखर हे टाकून आहे ना नैवेद्य बनवला जातो। आता हा नैवेद्य आपण देवघरातही दाखवायचा आणि तुमच्या आजूबाजूला एखादं मंदिर असेल, म्हणजे आमच्या आजूबाजूला खूप सारे मंदिर एवढे नाही आहेत तरी पण जिथं आहेत ना लक्ष्मी आईचं मंदिर तिथं मी आवर्जून जाते। या दिवशी तर आवर्जून जाते आणि तिथं ओटी भरते। आता ही ओटी आपण भरताना काय काय घेऊन जायचं असतं तर खण सुपारी हळकुंड खारी खोबरं हे घेऊन जायचं असतं। आपल्याला फुलं न्यायची असतात, नारळ न्यायचा असतो आणि हे नैवेद्यही घेऊन जायचं असतं। आता इकडं मी राहते पुण्यामध्ये तर इथं आहे ना पाळणाही घेऊन जातात, छोटे छोटे पाळणे मिळतात तेही घेऊन जातात। पण आमच्याकडं असतं तसं मी करते। आता आमच्या इकडं सुवासनी घालतात पण इथं माझ्याकडं तेवढे सुवासनी अवेलेबल नसतात, त्यामुळं मग मी सुवासनी काही घालत नाही, पण देवीला असा छानसा नैवेद्य करून देवीची छान ओटी भरून येते। तर आता तेच मी नैवेद्य भरून घेत होते आणि नैवेद्यामध्ये मी ज्या गोष्टी टाकते तेही तुम्हाला दाखवलं आहे। आणि असा सिंपलसा नैवेद्य यावेळेस देवीला दाखवला, देवीने मान्य करावा, कारण आहे ना जर वेळेस पुरणपोळी मी आवर्जून करते पण ह्यावेळेस विसरणे। तर आता सगळं करता करता असा अवतार होता आणि मग मी थोडंसं चेंज केलं, साडी घातली, कारण आहे ना देवीला जायचं म्हटलं की असं आपण मीही आवरून गेलं तर छान वाटतं। त्यामुळं मग असं आवरून आम्ही गेलो, पण इथं आहे ना संध्याकाळी असतं पण इतकं गर्दी असते। काय करते? मी आज सगळे दिवे छान क्लीन केलं आहे। पण एवढे दिवे कशाला क्लीन करते? कारण आज दीप अमावस्या आहे आणि दीप अमावस्याला आहे ना सगळे दिवे घरातील आहे ना घासून पुसून असं स्वच्छ करायचे असतात आणि मग ह्या दिव्यांना आपल्याला रात्री प्रज्वलित करायचं असतं आणि तुम्हाला हे ओवाळायचं असतं ना। याच दिव्याबरोबर आहे ना कणकेचे दिवे बनवायचे असतात आणि त्या कणकेच्या दिव्याबरोबरच हे दिवे आहेत ना, या दिव्यांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळून घ्यायचं असतं, कारण आज दिव्याचा उत्सव असतो। पण एवढी दिव्याची पूजा तू एकटी करणार? याच्यातील आहे ना आपल्याला आता आजकाल आहे ना सगळ्यांकडे खूप दिवे असतात, मग आता एवढ्यांची पूजा तर होत नाही, पण जेवढं जमतंय तेवढं करायची, कारण आहे ना दिव्यांची जेवढे जमेल तेवढे घरातले सगळे आपण घासाय पुसून तरी काढू शकतो आणि पूजेत मांडायचे नाही प्रज्वलित केलं तरी। मी मदत करू? हा कर ना, तू काय मदत करणार? मी पण दिवे तुम्हाला हा चालतंय, आपल्याला लवकर लवकर हे करायचं, कारण संध्याकाळच्या वेळेलाच हे आपल्याला सगळं करून ठेवावं लागतं आणि ताटही घासले त्याच्यामध्ये आपल्याला कणकेचे दिवे ठेवण्यासाठी। आणि आपल्याला कुठल्याही पूजेमध्ये ना असं क्लीन छान पितळी केलं की पूजा आपली एकदम छान दिसते। नाहीतर मग तांबे पितळेचे एवढे छान वस्तू असतात, नाही घासल्या तर एवढी आपली पूजा छान दिसत नाही। आता घासल्यानंतर बघा सोन्यासारखे छान पिवळे निघलेत। आता मी आहे ना दिवे आहे ना कधी कधी बऱ्यापैकी मी आहे ना दिवे पिठाने ते घासते, पण आज म्हटलं चला लवकरच आपल्याला करायचंय आणि काही दिवे असे खराब झालेले नव्हते म्हणून म्हटलं पटकन पितांबरी लावली आणि झाले। एवढे दिव्यांना घासायचं म्हटल्यावर खूप वेळ गेला असता, त्यामुळं मग पटकन थोडी थोडी पितांबरी लावून सगळे दिवे स्वच्छ केले। आता आपल्याला दिवे स्वच्छ तर केलेत पण आहे ना यांना लगेच पुसावं लागतं, कारण यांना लगेच डाग पडतात, त्यामुळं जेवढ्या लवकर आपल्याला पुसता येईल ना तेवढं करायचं। आता तू मला पुसू लागशील का? हा चल चला।
मुलांना आपण सांगितलं की ते पटकन कामं करायला तयार होतात. आता माझा हा छोटाच मुलगा बघा, मोठ्या मुलाचं बघून तो स्वतःहून तयार झाला की त्यालाही पुसायचं आहे आणि खरंच खूप छान असे पुसून मला त्याने दिले. मग दिवे पुसलेले होते तर म्हटलं चला आता लगेच वाते घालून घ्यावे. कारण आहे ना जेवढं आपल्याला लवकर करता येईल, कारण जेव्हा आपण दिवाबत्तीची वेळ होती म्हणजे संध्याकाळच्या वेळेला हे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे असतात. म्हणून मग मी सगळे दिवे एकत्र ठेवले आणि मग मला गुठले लावायचे. मग त्यातील मी दिवे काढले, त्यात वाती घातल्यानंतर आणि मग पूजेला बसले. आता पूजा करण्याच्या अगोदर आहे ना आपल्याला जिथं आपल्याला पूजा मांडायची तिथं छोटीशी तरी रांगोळी काढायची असते. तर आता मी असं स्वस्तिक काढलं आहे आणि माझंही छान आवरलं आहे. कारण हा एक सणच आहे, दिव्यांचा अमावस्या आहे तरी पण. तर या दिवशी मी आहे ना जेवढे जमतील तेवढे मी जास्त दिवे लावणार आहे. आता इथं लाल कलरचं आसन टाकलं आहे, त्याच्यावर अशा सगळे आपले दिवे ठेवायचे आहेत. दिवे ठेवताना मी मोठे दिवे मागच्या साईडला ठेवलेत, जेणेकरून जे छोटे छोटे दिवे आहेत ते आपल्याला समोर ठेवायचे, मग ते दिसतात ही आणि व्यवस्थित ही आपली पूजा वाटते. आता मी आहे ना बऱ्यापैकी याच्यामध्ये कापसाच्या वाती घातल्या आहेत आणि जे छोटे छोटे दिवे आहेत ना त्याच्यामध्ये मी जे रेडीमेड तुपाच्या वाती नाही दिवे मिळतात ते ठेवले आहेत, जेणेकरून ते जास्त वेळ जळतील आणि व्यवस्थित अशी छान पूजा वाटेल. तर अशी सगळी अरेंजमेंट करून घेतली आहे आणि पूजा मांडताना आहे ना खूप वेळ जातो तुम्हाला बघायला. फक्त ते 20 मिनटाचा व्हिडिओ असतो, पण तो तुम्हाला बघताना फक्त 2 मिनटाचा दिसतो आणि खरंच खूप वेळ जातो. पण ती पूजा केल्यानंतर जे मनाला समाधान असतं ना ते वेगळंच असतं. तर आता हे तर मी सगळे दिवे छान मांडून घेतले आहेत, जसे पूजेमध्ये छान दिसतील ह्याच्याने. आणि नंतर मी पहिल्यांदा गणपती बाप्पाची पूजा केली. आता कुठलीही पूजा असो आपण गणपती बाप्पाचीच पूजा पहिल्यांदा करतो आणि त्यानंतरच दुसऱ्या पूजेला सुरुवात करतो. तर आता इथं मी तेल टाकून घेतले. दिव्यांची पूजा करताना आहे ना काही काही लोक अगोदर दिव्यांची पूजा करतात आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करतात. पण मी काय करते, अगोदर दिवे लावते आणि त्यानंतर दिव्यांची पूजा करते. तर आता मला माहीत नाही हे बरोबर आहे का काय, पण मला असं वाटतं अगोदर दिवा प्रज्वलित झाला पाहिजे, नंतरच आपण त्याची पूजा केली पाहिजे. त्यामुळं मग मी अगोदर आहे ना सगळे दिवे लावून घेतले आणि त्यानंतर मग त्यांची छान अशी हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून त्यांचीही पूजा करून घेतली. आणि आज मी कणकेचेही दिवे बनवले होते. तर यावेळेस मी 7 कणकेचे दिवे बनवले आणि बाहेर ठेवण्यासाठी चौमुखी एक बनवला आणि तुळशीसाठीही एक बनवला आणि देवघरासाठी एक. असे एवढे सारे दिवे आपल्याला बनवावे लागतात. तर आता इथं आहे ना मी समईची ही पूजा करून घेते, म्हणजे आपले जे दिवे आहेत ना त्यांना सगळ्यांना असे हळदी कुंकू आणि अक्षदा आणि फुलं व्हायची आहेत. तर अशा पद्धतीने मी पूजा करते, दरवर्षीच करते. दिव्यांची पूजा झाल्यानंतर आपले जे कणकेचे दिवे बनवले असतात ना त्याने आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे. आता इथं मी आहे ना शुभम करोती म्हणून घेतलं आणि देवांना ओवाळलं. त्यानंतर मग मुलांनाही ओवाळायचं होतं. आता मुलं छोटी असो नाहीतर मोठी असो, पण आपल्या घरातील आहे ना या दिवशी मुलांना ओवाळायचं असतं. तर आता पहिल्यांदा मी माझ्या मोठ्या मुलाला, त्यानंतर छोट्या मुलांना आणि आहे ना सरांनाही ओवाळलं, पण ते काही व्हिडिओमध्ये आले नाही कारण त्यांना व्हिडिओमध्ये ना कसं तरी वाटत होतं. त्यामुळं मग त्यांनाही ओवाळून घेतलं आणि इथं आहे ना मुलांनाही दिव्यांनी ओवाळायचं होतं, मग त्यांनीही हे करून घेतलं. आणि मुलांना आपण छान सवयी लावू शकतो. आणि हा जो आहे ना चौमुखी दिवा आहे आणि तो आपल्याला आजच्या दिवस आता अमावस्याचाही दिवस होता, त्यामुळं छान असं आहे ना दरवाजामध्ये ठेवायचा आहे. आता तुम्ही हा पितराच्या नावानेही ठेवू शकता आणि दरवाजामध्ये ठेवल्याने आपल्या घरातील निगेटिव्हिटी कमी होते असं म्हणलं जातं. त्यामुळं मग मी आता आहे ना आवर्जून अमावस्या दिवशी ही गोष्ट नक्की करत असते आणि यानेच आपल्या घरातली नजरही निघते असं म्हणलं जातं. याच्यामध्ये मी मोहरी टाकली आहे, जर काळे तीळ मिळाले तर तेही टाकायचे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.